गुड इव्हनिंग स्टुडंट्स. माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज इयत्ता चौथीचा क्लास आहे. त्याच्यामध्ये आज आपण इयत्ता चौथीच्या क्लासमध्ये वचन हा घटक आपण काय करायचा आहे, आता घ्यायचा आहे. वचन मध्ये तुम्हाला आपल्या पहिली दुसरी तिसरीला हा आपल्याला घटक झालेलाच होता, पण आता एक आपण रिव्हिजन म्हणून याच्यावरची उदाहरणं सुद्धा आता काय करायचे आहेत, आपण सोडवायचे आहेत. तर वचन जर बघितलं, वचन म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे की एखादी वस्तू एक आहे किंवा अनेक आहे याचा बोध होणे म्हणजे आपण वचन असे म्हणतो. त्या वस्तूचा जर बोध आपल्याला कळत असेल की ती वस्तू एक आहे की अनेक आहे हे ज्यावरून कळतं त्याला आपण वचन असे म्हणतो. आता वचनाचे एकूण दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आहे एक वचन आणि अनेक वचन. तर एक वचन म्हणजे ज्यावेळी आपण एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा एक वचन म्हणतो. म्हणजे अनेक वचन मध्ये जर एकापेक्षा जास्त वस्तूंचा जर बोध होत असेल तर अनेक वचन आपण काय देतो, उद्बोधतो. हे आपल्याला आता पहिली दुसरी तिसरीला अभ्यास झालेलाच आहे, पण आपल्याला कसं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला येता चौथीला असल्यामुळे परत त्याचं आपल्याला रिव्हिजन करायचंय. बघा, एक वचन म्हणजे एकाच वस्तूचा बोध. आता माझ्याकडे एक फूल आहे, माझ्याकडे एक काय आहे, फूल आहे. मग एक फूल आहे म्हणून ते एक वचन आहे. एक फूल आहे म्हणून एक वचन आहे. म्हणजेच काय, जर एका वस्तूचा बोध होत असेल तर एक वचन. अनेक वचन म्हणजे काय, तर माझ्याकडे 4 फुले आहेत, माझ्याकडे 4 फुले आहेत. एक फुल 4 फुले म्हणजे एकापेक्षा जास्त, दोन जरी असले तरी फुले आहे. पण हे म्हणताना कसं ना म्हणणार बघा, माझ्याकडे बघा हा, माझ्याकडे फूल आहे, माझ्याकडे फुल आहे. फुल हे काय झालं याच्यामध्ये, एक वचन आहे. मग क्रियापद काय आलं बघा, माझ्याकडे फुल आहे. क्रियापद काय आलं, आहे. म्हणजेच काय, वाक्यात एक वचन आणि अनेक वचनावरून क्रियापद सुद्धा बदलतात. आता बघा, माझ्याकडे माझ्याकडे फुले आहे म्हणतो का आपण, नाही. माझ्याकडे फुले आहेत, माझ्याकडे फुले आहेत. म्हणजे एकाच अनेक वचन करताना सुद्धा क्रियापदामध्ये काय होतो, बदल होतो. तो आपल्या लक्षात आला पाहिजे. लक्षात, माझ्याकडे फुले आहेत. आता बघा, त्याच्यानंतर अजून एक उदाहरण घेऊया. मूल, मूल एक वचन झालं, ते मूल म्हणतो. मुले, हे झालं मुले. मूल अंगणात खेळते. आता मुले असल्यावर काय म्हणणार आपण, की मुले अंगणात खेळतात. काय म्हणणार आपण, मुले अंगणात खेळतात. मग अशा प्रकारे काय होतं, क्रियापदामध्ये सुद्धा एक वचन आणि अनेक वचन करताना काय होतं, भरपूर बदल होतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एक वचन आणि अनेक वचन हे परफेक्ट माहिती पाहिजे. काही शब्द असे असतात की एक वचन आणि अनेक वचन मध्ये सारखेच असतात. आता उदाहरण, एक वचन आणि अनेक वचन मध्ये कुठले शब्द सारखे असतात सांगा, तर झेंडा. झेंडाचं अनेक वचन काय होतं, झेंडे होतं का, होतं. तर झेंडा, झेंडे. पायरी, पायऱ्या. त्याच्यामध्ये आता अपवादात्मक टेबल, एक टेबल अनेक टेबलच. एक चमचा अनेक चमचा, चमचे अनेक चमचे होत. सॉरी, एक पाय अनेक पायच होत, पाये होत नाही. एक हात अनेक हातच होतात, त्याच्यामध्ये हाते होत नाही. एक कान अनेक कानच होते. म्हणजे असे काही अपवादात्मक वस्तू आहेत की ज्याच्यामध्ये काय होतं, एक वचन आणि अनेक वचन काय होतं, सारखीच काय राहतात, तो शब्द राहतो. जिना, एक जिना अनेक जिनाच होतं. एक टेबल अनेक टेबलच. एक खुर्ची अनेक खुर्च्या. मग हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की एक वचन आणि अनेक वचन मध्ये आपण काय करायचं, याच्यामध्ये की परफेक्ट सर्वनामामध्ये क्रियापदामध्ये सुद्धा काय होतो, बदल होतो. क्रियापदामध्ये काय होतो, बदल होतो. आता तुम्हाला एक याच्यामध्ये काय करायचं आहे,
काही शब्द मी देणार आहे, त्या शब्दाचं तुम्ही काय करायचं आहे की अनेक वचन ओळखायचं आहे. हा, आता मी ते काही शब्द देणार आहे, तुम्ही तुमच्या वहीमध्ये काय करायचं आहे, दिलेल्या शब्दाचं एक वचन तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. एक वचन. आता मी इथं काय देणार आहे, अनेक वचन देणार आहे. मैत्रिणी, फुले, मुले ही सगळी जर बघितलं तर अनेक वचनीची उदाहरण आहेत. मुले, पुस्तके, झाडे, त्याच्यानंतर बघा पैसे, पेन, म्हैसी, म्हैशी, वासरे, त्याच्यानंतर बघा कागद, असे एकूण 10 शब्द मी तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, त्या 10 शब्दांचे अनेक वचने दिलेले आहेत, तुम्ही तिथं एक वचनी करायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला एक 5 मिनिटं वेळ पण मी देणार आहे. काय करायचं आहे तुम्हाला, एक शब्द इथं दिलेले आहेत, ते तुम्ही अनेक वचनी दिलेले आहेत, तुम्ही वहीमध्ये एक वचनी करायचं आहे. बघा अगदी सोपं आहे, आपल्याला हे पहिली दुसरी तिसरीला सुद्धा झालं होतं. आता तुमचं झालंच असेल. आता हे अनेक वचनी शब्द आहेत म्हणून सांगितलेलं होतं, तुम्ही एक वचनी करायचं आहे. बघा मैत्रिणी अनेक वचन आहे, मैत्रिणीचं अनेक एक वचन काय होणार, मैत्रीण होणार. मैत्रीण, मैत्रिणी, एक मैत्रीण, अनेक मैत्रिणी. माझी एक मैत्रीण आहे असं म्हणतो की नाही, तर माझ्या 4 मैत्रिणी आहेत किंवा माझ्या 5 मैत्रिणी आहेत. फुल, फुले, आता इथं फुले दिलेलं आहे, याचं एक वचन फुल होणार आहे. मुले दिलेलं आहे, एक वचन मूल होणार आहे. पुस्तके दिलेले आहे, एक वचन पुस्तक होणार आहे. झाडे दिलेलं आहे, एक वचन झाड होणार आहे. पैसे दिलेले आहेत, एक वचन पैसा होणार आहे. आता इथं अपवाद म्हणजे पेन, पेने होत नाही, पेन या शब्दाचा अनेक वचन पेनच राहतात. म्हैशी, म्हैस, वासरे, वासरू, वासरे या शब्दाचं एक वचन आहे वासरू. कागद, कागदे, कागद, कागदे, असं त्याचं काय होणार आहे. आता इथं कागद हे एक वचनी आहे, ह्याचा अनेक वचन कागदे असं होणार आहे. काय होणार आहे, त्याचा एक वचन कागदे असा होणार आहे. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट, पुढे बघा. आता तुम्हाला काय करणार आहे, मी एक वाक्य देणार आहे, त्या वाक्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, एक वचनी का अनेक वचनी शब्द बसतो, तो तुम्ही काय करायचा आहे, स्वतः घालायचा आहे. अंगणात डॅश डॅश उमलली,
एक कळ्या, दोन कळी, तीन फूल आणि चार झाड. नेहा आन, नेहा आन एक नंबर. बादली, बादली, जिना, त्याच्यानंतर बघा तिसरा पर्याय आहे ह्याच्यामध्ये लाटा, मुंग्या. तर योग्य काय करायचं, योग्य अनेक वचने असणारा शब्द याच्यामध्ये तुम्ही फिल करायचा आहे किंवा निवडायचा आहे. पुढचं एक उदाहरण घेऊया. खेळत आहेत, डॅश डॅश खेळत आहेत. एक नंबर फूल, मूल, मुले, चमचा. बघा ह्याचं उत्तर बरोबर आहे. कोणतं ह्याच्यामध्ये मॅच होतं एकवचनी किंवा अनेकवचनी शब्द तो तुम्ही लिहायचा आहे. बघा अंगणात डॅश डॅश उमलली, नेहा डॅश डॅश आन डॅश डॅश खेळत आहे. बघा अंगणात कळ्या उमलली, अंगणात कळी उमलली, अंगणात फूल उमलली, अंगणात झाड उमलली. आपण काय करायचं, ज्या मुलांना अजूनही कन्फ्युज होतं की कशा प्रकारे सोडवायचं तर आपण काय करू शकता, ह्याच्यामध्ये अंगणात कळी उमलली, अंगणात कळी उमलली म्हणजे बरोबर ह्याच्यामध्ये बसणारं कुठलं आहे वचन, कळी. कारण की कळी हे एक वचन आहे आणि क्रियापदावरून समजा तिथं जर कळ्या आला असतं तर क्रियापद काय आलं असतं, अंगणात कळ्या उमलल्या, अंगणात कळ्या उमलल्या. नेहा बादली आण, नेहा जिना आण, नेहा लाटा आण, नेहा मुंग्या. तर असं होत नाही, तर ह्याच्यामध्ये परफेक्ट बसणार आहे की नेहा बादली आण. म्हणजे आपण बोलताना सुद्धा काही गोष्टी कशा बोलतो, व्यवस्थित बोलतो. नेहा बादली आण. डॅश डॅश खेळत आहेत, फूल खेळत आहे, मूल खेळत आहे, मुले खेळत आहेत, चमचा खेळत आहे.
तर याच्यामध्ये फुल तर काही येणार नाही, चमचा पण येणार नाही, कट पद्धत मध्ये आपण कट करू शकतो. पर्याय मूल खेळत आहेत येणार आहे का? नाही. तर मुले खेळत आहेत काय येणार आहे याच्यामध्ये? मुले खेळत आहेत हा शब्द याच्यामध्ये काय होणार आहे? बरोबर येणार आहे. मुले खेळत आहेत. तर पुढे बघा, आता काही मी उदाहरण देणार आहे, त्याच्यामधलं तुम्ही काय करायचं आहे, अनेकवचनी शब्द आणि एकवचनी शब्द, तीन पर्याय कसे असतील? अनेकवचनीचे असतील किंवा एकवचनीचे असतील. एक पर्याय त्याच्यामधला एकवचनाचा किंवा अनेकवचनाचा असेल. म्हणजे तुम्ही गेस करायचं की त्या पर्यायामधला वेगळा पर्याय एकवचनाचा आहे का अनेकवचनाचा आहे. आलं लक्षात तुमच्या? बघा आता इथं 1 नंबर, मुंग्या, चमचे, बादली, भांडे. आता यातले तिन्ही पर्याय का असणार आहेत? एक वचनीचे असणार आहेत. एक पर्याय अनेक वचनाचा असणार आहे किंवा तिन्ही पर्याय अनेक वचनाचा असणार आहे, एक पर्याय एक वचनाचा असणार आहे. तुम्ही शोधायचं आहे. अंगठी, मुंगी, घागरी, पेट्या, माळा, पाखरू, गाई, गोट्या. चित्र, चित्रे, खिडक्या, फळे, गोटी. त्याच्यानंतर बघा, दिवा, दिवे, माणूस, स्त्री. तर दिलेल्या पर्यायातील तुम्ही काय करायचं आहे? एकवचनी व अनेकवचनी शोधून हा पर्याय तुम्ही स्वतः लिहायचा आहे. अगदी सोपा आहे. याच्यामध्ये बघा, मुंग्या, चमचे, बादली, भांडे. मुंग्या, चमचे, बादली, भांडे हा पहिला आहे. त्याच्यामधला आता बघ तुम्ही ओळखायचंय की ते काय आहे. तर एकवचनी आहेत की पर्याय जास्त, तीन पर्याय अनेकवचनी आहेत. त्याच्यानंतर अंगठी, मुंगी, घागरी, पेट्या. दुसरा आहे प्रश्न अंगठी, मुंगी, घागरी, पेट्या. नंतर तिसरा प्रश्न आहे माळा, पाखरू, गाई, गोट्या. माळा, पाखरू, गाई आणि गोठ्या. त्याच्यानंतर चित्रे, खिडक्या, फळे आणि गोटी. चित्रे, खिडक्या, फळे आणि गोटी. पाचवा प्रश्न आहे दिवा, दिवे, माणूस आणि स्त्री. दिवा, दिवे, माणूस आणि स्त्री.
बघा ह्याच्यामध्ये आता बघा मुंग्या एक वचन आहे की अनेक वचन? अनेक वचन. चमचे अनेक वचन. बादली एक वचन. भांडे अनेक वचन. म्हणजे एक पर्याय ऑप्शन नंबर 1, 2 आणि 4 हे अनेक वचनाचे आहेत. बादली जे आहे हे एक वचनाचे आहे म्हणून 3 नंबर बादलीला तुम्हाला काय करायचं आहे? गोल करायचं आहे. अंगठी एक वचन. अंगठीचं अनेक वचन अंगठ्या होतं. मुंगी एक वचन. घागरी एक वचन. पेट्या हे काय आहे? मात्र अनेक वचन आहे. पेट्या काय आहे? अनेक वचन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पर्याय कोणता बसत नाही? पेट्या हा पर्याय बसत नाही. अंगठी, मुंग्या, घागरी हा पर्याय काय आहे? तिन्ही सुद्धा हे एक वचनी आहे. माळा, पाखरू, गाई आणि गोट्या. माळा अनेक वचन, गाई अनेक वचन, गोट्या अनेक वचन. माळाचं एक वचन माळ होतं. गाईचं अनेक वचन गाय होतं. गोट्याचं अनेक वचन गोटी होतं. पाखरूचं अनेक वचन पाखरे होतं. म्हणजे पाखरू हे इथं काय आहे? एक वचन आहे म्हणून त्याचा वेगळा पर्याय हा एक वचनासाठी येणार आहे. नेक्स्ट बघा चित्रे, खिडक्या, फळ्यानी, गोटी. चित्रे, खिडक्या, फळ्यानी, गोटी. याच्यामध्ये चित्रे अनेक वचन, खिडक्या अनेक वचन, फळे अनेक वचन आणि गोटी मात्र एक वचन आहे. म्हणून याच्यामध्ये गोटी हा पर्याय आपल्याला उत्तर मध्ये लिहायचा आहे. दिवा, दिवे, माणूस आणि स्त्री. दिवा एक वचन, दिवे अनेक वचन, माणूस एक वचन, स्त्री एक वचन. म्हणजे फक्त दिवे हे अनेक वचन आहे म्हणून ह्याचा पर्याय आपण वेगळा असा लिहायचा आहे. म्हणजे बघा दिवा दिवे होतं, माणूस माणसे होतं, स्त्री स्त्रिया होतं. आले लक्षात तुमच्या? अशा प्रकारे आपण काय करायचं आहे? एक वचन आणि अनेक वचन मध्ये फरक आपल्याला करायचा आहे. आता बघा त्याच्यामध्ये जर तुमच्या जर लक्षात आलं तर जोडी सुद्धा देतात. आता जोड्या कशा देतात? एक वचन आणि अनेक वचनाच्या त्या आता आपण बघूया. एक वचन व अनेक वचनाच्या योग्य जोड्या ओळखा. एक नंबर बघा. मूल, मुले, गोटी, गोट्या, फूल, फूल, वाटी, वाट्या. पुढे बघा. फळा, फळा, गाय, गाई, म्हैस, म्हैसी, पिसू, पिसू, पिसवा. बघा त्यातली एक वचन व अनेक वचनाची चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. एक वचन व अनेक वचनाची चुकीची जोडी तुम्हाला काय करायची आहे? ओळखायची आहे. तर 2 प्रश्न दिलेले आहेत आपल्याला प्रॅक्टिससाठी. ते तुम्ही ओळखू शकता चुकीची जोडी. नीट प्रश्न वाचा. प्रश्न वाचल्यावर आपल्या लक्षात येतं.
बघा कोण दिलेले आहे त्याच्यामध्ये. आपले सगळे लाईव्ह क्लास व्यवस्थित होतात. बऱ्याच मुलांना आपल्या विनर क्लासच्या ऍप बद्दल माहिती नाही आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी विनर विनर ऍप डाउनलोड करून घेऊ शकता आणि विनर ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमचं नाव अगोदर त्या ऍप मध्ये ऍड करावं लागतं, पहिली दुसरी तिसरीच्या ग्रुपमध्ये, आणि तरच तुम्हाला तो ऍप काय होतो, दिसतो. आता बघा, हे बघा, मूल मुले गोटी गोट्या फुल फुल वाटी वाट्या. आता याच्यामध्ये बघा, मूल मुले बरोबर आहे. मूल हे एक वचन आहे, मुले अनेक वचन. गोटी गोट्या, एक गोटी अनेक गोट्या हे पण बरोबर आहे. फुल फुले येतं पण इथं फुल फुलच दिलेलं आहे, त्यामुळे हा प्रश्न काय आहे, पर्याय चुकीचा आहे. आलं लक्षात. वाटी वाट्या हे पण पर्याय बरोबर आहे, कारण की वाटीचं अनेक वचन वाट्या होतं. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये पर्याय कोणता चुकीचा आहे, तिसरा. पुढे बघा, फळा फळाच दिलेला आहे, गाय गायी दिलेल्या आहेत, म्हैस म्हैशी दिलेल्या आहेत, पिसू पिसवा दिलेला आहे. मग याच्यामध्ये बघा, गायी गाय गायी, म्हैस म्हैशी, पिसू पिसवा हे काय आहे, अगदी बरोबर आहे, एक वचन अनेक वचन. पण फळा फळे अनेक वचन होतं, फळाचं अनेक वचन फळे होतं, मात्र तिथं फळा फळेच दिलेलं आहे. आलं लक्षात. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये व्यवस्थित नीट बघून तुम्हाला काय करायचं, एक वचन आणि अनेक वचनाचा पर्याय लिहायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये एक नंबरचा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, एक वचन आणि अनेक वचन आज आपण इयत्ता चौथीला शिकलेलो आहोत. तुम्हाला मी सांगितलेलं होतं की प्रत्येक विषयाला एक आता काय करायचंय मुलांनी, मराठी आणि गणितसाठी एक 200 पानी वही घालायची आहे विनरची, आणि इंग्रजी आणि बुद्धिमत्तेसाठी एक 200 पानी सेपरेट वही घालायची आहे. त्याच्यामध्ये अभ्यास काय करायचा, आज तुम्हाला मी वचन हा घटक शिकवलेला आहे. मग वचन या घटकावर आधारित जेवढे आपले प्रश्न आहेत आपल्या सराव प्रश्नामध्ये, तेवढे प्रश्न जसेच्या तसे तुम्ही उतरून कशात काढायचे आहेत, वहीमध्ये काढायचे, प्रश्नासहित. प्रश्न लिहिणं गरजेचं आहे. आता इथं आपल्याला दिलेलं आहे बघा, आता आपल्या विनर पुस्तकातले प्रश्न सुद्धा बघा. मैत्रीण या शब्दाचा अनेकवचनी शब्द मैत्रिणी. म्हैस शब्दाचा आता तिथं म्हैसिनी, म्हशीनी, म्हैसी. मग हे ग्रामॅटिकली सुद्धा बरोबर तुम्ही लिहिलं पाहिजे. बऱ्याच मुलांनी म्हैस या शब्दाचं म्हैसीनी असं काय केलेलं आहे, अनेक वचनी लिहिलेलं आहे गेल्या वेळेला, पण हे चुकीचं आहे. म्हैस म्हैशी हे बरोबर आहे. म्हैसी हे लिहिलं तर म्हैस म्हैसी असं होतं. विळी विळा, विळी विळे होतं. त्याच्यानंतर वही वह्या होतं, वासरू वासरे होतं. तोंड, आता ह्याच्यामध्ये तोंड या शब्दाचा तोंडच होतं. आता बघा, त्याच्यानंतर रांग रांगा, फळ फळे, फळ फळे असं होतं त्याच्यामध्ये. पाली पाल पाली, इमारत इमारती, बातमी बातम्या, एक घर अनेक घरे, एक लिंबू अनेक लिंबू लिंबे, एक बेडी अनेक बेड्या, एक तोफा अनेक तोफे, एक पत्र अनेक पत्रे, एक चित्र अनेक चित्रे, एक पिशवी अनेक पिशव्या, एक बाटली अनेक बाटल्या. हे व्यवस्थित तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आलं लक्षात. तर आजचा आपला इयत्ता चौथीचा अतिशय सोपा असा घटक होता, तो म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. आज आपण तो शिकलेला आहे, त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि काय करूयात, सोपे सोपे घटक आपल्याला अगदी त्याच्यात ते मार्क आपण काय करायचे असतात, तर व्यवस्थित सोडवायचे असतात. तर बघा, आपल्याला यावर्षी सुद्धा ऑनलाईन क्लास आहेत, ऑनलाईन टेस्ट सुद्धा आपल्याला प्रत्येक महिन्याला होत आहेत. उद्या सुद्धा आपली 25 ऑगस्टची उद्या टेस्ट होईल. 1 सप्टेंबरला ऑनलाईन टेस्ट इयत्ता चौथी पहिली दुसरी तिसरीच्या मुलांना लिंक पाठवली जाईल. आपला क्लास कोणत्याही लिंकवर दिसत नाहीये, तर विनर एक्झाम ऍपला वर दिसतो. तर तुम्ही काय करायचं, व्यवस्थित प्रश्न वाचून सोडवायचे आहेत. काही अवघड असतील, काही सोपे असतील, झालेल्या घटकावर आपली ही टेस्ट असणार आहे. ओके स्टुडंट्स, आपण इथंच थांबूया आणि आपण काय करूया, इथून पुढचे व्यवस्थित क्लास अटेंड करू शकता.
थँक्यू.